एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची माफी मागावी. ठाकरेंच्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना सल्ला. आताची सर्वात मोठी बातमी. शिंदे सेनेतील आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरे यांची पाय धरून माफी मागावी असा सल्ला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात दूध का दूध पाणी का पाणी होईल असा दावा करताना पश्चाताप होण्या शिंदे सेनेने ठाकरे गटाकडे परतावे असे आवाहनही त्यांनी केले. मेहकर येथील रोजगार मेळाव्यात बोलताना सिद्धार्थ खरात म्हणाले की येणारा राजकीय काळ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा असेल. सध्या शिंदे सेनेतील अनेक नेत्यांमध्ये पश्चातापाची भावना निर्माण झाली आहे. आता या आमदार खासदारांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागायला हवी. तसे केल्यास साहेब त्यांना निश्चित माफ करतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची मशाल घेऊन शिवसेनेची स्थापना केली होती. आता महाराष्ट्राचा बुलंद आवाज करण्यासाठी शिंदे सेनेने ठाकरे गटात परतावे असा सल्लाही खरात यांनी दिला. त्यांच्या भूमिकेवर शिंदे सेनेचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथील प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगले तापले आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने सामने आले आहेत. महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांच्यावर शिंदे सेनेने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केला आहे. प्रकल्पाच्या कंत्राटदारांच्या नावावर असलेली मर्सिडीज नाईक वापरत असल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे. संबंधित वाहनाचे नोंदणीकरण आणि तब्बल 729 कोटी रुपयांच्या कामाचा आदेश अवघे 24 तासांचे अंतर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची लालुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग तसेच न्यायालयीन स्तरावर चौकशी करण्याची मागणी शिंदे सेनेने करत नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा. आगामी काळामध्ये ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.